EPS 95 राष्ट्रीय संघटनेच्या वतीने आजच्या दिवशी सर्व देशभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चे आंदोलन करायचा निर्णय झाला होता। त्याप्रमाणे आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयाला येऊन निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। आमची अशी मागणी आहे की भारत सरकारने जेव्हा हे फॅमिली पेन्शन सुरू केली तेव्हा आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुम्ही रिटायरमेंटला येताल तेव्हा तुम्हाला महिना 25,000 रुपये पेन्शन दिलं जाईल आणि तुमचे जेवढे पैसे जमा होतात ते तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या वारसाला दिले जातील, असं लेखी पॉम्पलेट करून आमच्यावर आणि वास्तविक पाहता त्या स्कीममध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली। त्याप्रमाणे आम्ही त्या स्कीममध्ये सहभागी झालो। जोपर्यंत नोकरीमध्ये होतो तोपर्यंत आमच्या पगारातून फॅमिली पेन्शन कट होत गेली आणि आता रिटायरमेंटनंतर त्यांनी या सगळ्यामध्येच एक प्रकारचे त्या जे करारपत्र ते मोडून काढले आणि आम्हाला फक्त 1,000 रुपये ते पण आत्ता 14पासून द्यायला लागलेले आहेत। 900, 800, 800 अशा प्रकारचं पेन्शन द्यायला लागलेले आहेत आणि आमच्या मृत्यूनंतर जे वारसाला पैसे मिळणार होते ते पण देणार नाही असा तरी निर्णय केलेला आहे। तो आमचं म्हणणं असं आहे की आमच्या पगारातून जे पैसे कट झाले जवळजवळ 80 लाख अशा प्रकारचे कर्मचारी रिटायर झालेले, त्यांचे जवळजवळ 9 लाख कोटी रुपये सरकारी तिकीट जमा आहे। त्याचं दरवर्षी 90,000 कोटी व्याज येत आहे। फक्त 30,000 कोटी वाटले जातात आणि बाकीचे इतरत्र कुठल्या स्कीममध्ये वापरत कल्पना नाही। पण आमचं जे पैसे जमा आहेत त्याचं व्याज जरी आम्हाला दिलं तर आमच्या मागणीप्रमाणे महिन्याला 7,500 महागाई भत्ते असं पेन्शन मिळावं, नवरा बायकोंना मेडिकल सुविधा मिळावी आणि या स्कीममध्ये जे नवीन लोक आले त्यांना 5,000 रुपये द्यावे, असे फक्त 4 मागण्या सामान्य आहेत। त्यातून सरकारच्या तिजोरीला 1 रुपयाचा धक्का लागणार नाही। आमच्याच पैशातून आम्हाला हे पैसे द्यायचे आहेत। पण मात्र गेली 10 वर्ष सरकार टोलवाटोली करत आहे। सगळ्या प्रकारचे आंदोलन होऊन झाले। परवा दिल्लीमध्ये फार मोठं आंदोलन झालेलं आहे आणि आता सरकार थोडंसं पॉझिटिव्ह बोलतं आहे की आम्ही तुमचं काम करायला आलो, आम्ही तुमचं काम करायला आलो असं म्हणत 10 वर्ष त्यांनी काढलेले आहे। पण आता आमची पण आशा पल्लवित झालेली आहे की आता बहुतेक काम आमचं होण्याच्या मार्गावर आहे। तरी पण मात्र शेवटपर्यंत सरकारला जागा ठेवण्याकरता असे आंदोलन देशभरात ठरले। तुमची प्रमुख मागणी काय आहे तुमची? आमची प्रमुख मागणी म्हणजे प्रत्येक कामगाराला दरमहा 7,500 रुपये महागाई भत्ते असं पेन्शन द्यावं। आणि पुढचं आंदोलन जर तुमची मागणी जर मान्य नाही झाली तर पुढचं आंदोलन कुठं असणार आहे? 2 एप्रिलपर्यंत सरकारने आम्हाला अल्टिमेटम दिलेलं आहे की त्यांचा अधिवेशन चालू आहे, त्यात निर्णय होईल असं म्हटलं आहे। जर 2 एप्रिलमध्ये जर नाही झालं तर देशभरामध्ये रेल्वे रोको, रस्ता रोको, जेल भरो वेगळ्या वेगळ्या प्रकारची आंदोलनं केली जातील आणि सरकारला ते पेन्शन द्यायला भाग पाडलं जाईल असं आमचं मत आहे। मी नीता खाणेदार, सोलापूर जिल्हा महिला सचिव। परवा आमचं मागच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन झालेलं आहे 9 ते 11 तारखेला। जे 10 वर्षाची जी आमची पेन्शन वाढीसाठी जे आंदोलन चाललेलं होतं त्या संदर्भातच आमचं तीव्र आंदोलन सुरू झालेलं आहे। त्या संदर्भात बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी घडलेल्या आहेत। बऱ्याच संसद लोकांनी आम्हाला भेट दिलेली आहे। तिथे आमचं जेव्हा आंदोलन चालू होतं त्यावेळेला मेधा कुलकर्णी मॅडम आलेल्या होत्या, संसद ज्या आहेत आपल्याला पुण्याच्या ज्या, आणि वागचौरे सर आलेले होते। बऱ्याच लोकांनी आम्हाला भेट दिलेली आणि आपले पॉझिटिव्हली त्याच्यावर हे चालू आहे। आणि मनसुख मांडविया सरांना सुद्धा आम्ही भेटलेलं आहे जे आपले श्रममंत्री आहेत आणि त्यानंतर निर्मला सीतारामन ज्या आहेत आपल्याला ह्या, तर त्यांनासुद्धा भेटलेलं आहे। तर बऱ्याच अंशी आपलं काम हे पुढे सरकलेलं आहे आणि आपली जी मागणी आहे ती रास्त आहे हे त्यांना समजलेलं आहे। त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी त्यांनी हे केलेल्या आहेत आणि शेवटी आपली जी मागणी आहे ती पूर्ण होणार। मी रेखा होतकर, पेन्शनर आहे। 16 वर्ष काम करूनसुद्धा 800 पेन्शन मिळते मला सध्या। तर हे रास्त आहे का? आम्ही आमच्या कष्टाचं योगदान सरकारला दिलेलं आहे। तरी सरकार, पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री, श्रममंत्री यांना सगळ्यांना आम्ही निवेदन 10 वर्षापासून आम्ही निवेदन देतोय, आंदोलन करतोय। लुळे पांगळे माणसं ते दिल्लीमध्ये हजर असतात। आजपर्यंत त्यांचा कुणीही विचार केलेला नाही। आणि आता जर पेन्शन वाढ झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। जर आता पेन्शन वाढ झाली नाही तर आमचा पैसा आम्हाला त्यांनी व्याजासहित द्यावा, एवढीच आमची एक विनंती आहे। आता 10 वर्षापासून हे आंदोलन चालू आहे। सरकारला दिसत नाही का, कळत नाही का? आणि लाडकी बहीण योजना ह्यांच्या कामासाठी, ह्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी 1 दिवसात 1 रात्रीमध्ये अंमलात आणतात। त्यांचं काहीही योगदान नसताना, आमचं योगदान असताना आम्हाला काय एवढी कमी पेन्शन? त्यामुळे आम्हाला पेन्शन वाढ झालीच पाहिजे।